6 या धावसंख्येवर. तर खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल, पण तत्पूर्वी एकविरा स्पोर्ट्स कोरावले आणि माही इलेव्हन आंबेले या दोन संघात पुढची लढत असेल, दुसऱ्या बीची दुसरी लढत. तर दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे, नाणेफेक कक्षामध्ये. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये आणि त्यानंतर आपण ऐकणार आहात जुन्नरचा खूप सुंदर आवाज अर्थात निखिल ठोंबरे सरांचा. येस डीजे. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ज्याने आम्हाला या ठिकाणी मालिका वीर म्हणून हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं ते सन्माननीय सन्मान मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच LED TV ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते तुळशीरामजी देशमुख सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर एकविरा स्पोर्ट्स कोरावळे आणि माही इलेव्हन आंबेळे आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थातच आपण पाहिलं तर कोरावळे संघाच्या बाजूने झुकलं. 4 षटकांचा सामना आहे. या मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर या ठिकाणी चांगल्या धावपल करायला आहेत ते तब्बल 58. आपण काय घेणार? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. तुम्ही क्षेत्ररक्षण कराल, परंतु दुसरीकडे आमचे सुनील माली सरांचा संघ देखील तितका दमदार संघ पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये त्याने सहज लक्ष पूर्ण केलं कारण त्यांचं घरची खेळपट्टी आहे, घरचं मैदान आहे. तर तुम्ही अर्थातच या ठिकाणी त्यांना किती धावांपट्या रोखणार? असं काही विशेष टार्गेट नाही आहे. माही इलेव्हन आंबेले देखील चांगला संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध जवळजवळ 7-8 वर्षानंतर खेळणार आहेत आम्ही. आमची मॅच त्यांची झाली नव्हती, पण एकमेकाचा काही अंदाज नाही, पण चांगली मॅच सगळ्यांना पाहायला मिळेल. नक्कीच तुम्हाला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्यासोबत अर्थात संघ नाही काय ते आता या ठिकाणी आपण पाहिलं तर माही इलेव्हन आंबेळे संघाचे त्यांचं घरचं मैदान आहे आणि स्वतः ते आयोजक देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून 29 वर्ष आपण स्पर्धा पाहिली. पुढची वर्ष 30वं जिथे आपण रजनी क्रिकेट स्पर्धा नाईट क्रिकेटवर पाहणार आहात. सर आपल्या वाटेला या ठिकाणी अर्थात फलंदाजी येते, तर तुमची फलंदाजी निश्चित दमदारही आम्ही पाहिले. तर या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात आपण किती धावांपट्टी योगदान द्याल? 60+ करण्याचा प्रयत्न करू. 60+ धावा करण्याचा प्रयत्न कराल. आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण 4 दिवसामध्ये अनेक असे मान्यवर या ठिकाणी आले आहेत, त्यांचा सत्कार तुमच्या माध्यमातून करणार आहात. या ठिकाणी सरांचा देखील आपण पाहणार सत्कार करू ज्यांच्या माध्यमातून LED TV मिळालं, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं सगळे मान्यवर आहेत, त्यांचा आमच्यावर जीव आहे कारण आम्ही त्यांना आमंत्रण करतो, 100% येऊन जातात, आम्ही त्यांचा सन्मान करतो, त्यांना ते आवडतो, बाकी काय नाही. सर तुम्हाला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण मैदानाकडे. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे या स्पर्धेचा मी मराठी समजक काका मात्रे अलिबाग आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. जाऊया मैदानाकडे. यावेळी आपण पाहिलं धावफलकावर आणि हा पहिल्या चेंडूवर आलेला एक सुरेख फटका अर्थात 6 धावा गोविंदच्या बॅटमधून. येस डीजे. लक्षाचा पाठलाग. पहिल्या चेंडूवर खणखणीत फटका आला होता. या ठिकाणी कार्पेसाने चेंडू पाणपला, अर्थात गेला चेंडू गली क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान मिळेल गोविंदला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 7 आणि संघाची धावसंख्या देखील धावपल करून 7. गोविंद आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाज होता समीर. पहिलं षटक फेकतोय अतिथी कक्षाच्या एंडकडून. 59 धावा धावपलकावर नोंदवायच्या, 14.75 ही सरासरी. पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिले षटक पॉवर पेज आहे त्यामुळे 230 टी शॉट सर्कलच्या बाहेर. एक आहे लॉंग ऑफला, एक आहे लॉंग ऑन. दरम्यान अतिशय सुरेख चेंडू, पंचांकडे दाद मागितली. तर बऱ्याच वेळा आपण पाहायला मिळतं की खेळाडू या ठिकाणी अपील करतात.
पहिल्याच आणखीन एक फलंदाज मैदानामध्ये गमले. 2 फलंदाज आत्तापर्यंत मैदानात बाद झाले. गणेश आणि सोनू. गणेश बाद झाला 0 धावचे, सोनू बाद झाला या ठिकाणी 0 धावच्या संख्येवर. पहिले षटक या ठिकाणी पाहिलं ते गोलंदाज सागरचं आणि इथे धावा दाबलका समीरचं धावा दाबलकर इथे पाहायला मिळालं. त्या 7 धावा दाबलकावर 7 धावा दाबलकर आल्यात. पहिले षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. समीर गोलंदाज आहे. टोकाडे विरुद्ध कामतपाडा या 2 संघामध्ये ही लढत आपण पाहिलं का. ओमसाईक अहमदपाडा संघाला 59 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे आणि 7 धावा दाबलकर. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलात. उजव्या यष्टीच्या अगदी जवळ चेंडू पडला. बॅटच्या जवळून चेंडू इथे मध्ये यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिले षटकाची सांगता. पहिले षटक समाप्त झालेत. 7 धावा धावपलकर इथे पाहायला मिळाले. 59 धावांचं लक्ष 7 धावा धावपलकावर म्हणजे येणारी 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. 18 चेंडू 52 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे साधारणतः आपण पाहिलं 17.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवावी लागेल. ते आपला विजय संपन्न करण्यासाठी ओमसाई कामतपाडा या संघाला टोकावडे या संघाच्या विरोधात. आपण शुभ सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा करणार आहोत की आपण एक शब्द टाकल्यानंतर मला वाटतं मागील वर्षी त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक अशी डिश टीव्ही होती. यावर्षी LED टीव्ही आहेत. शिवछत्रपती ग्रुप मान्य श्री तुळशीरामजी देशमुख साहेब जे दहिगावचे आहेत आणि त्यांचा आपण विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर करणार आहोत. आणि विशेषतः शिवछत्रपती ग्रुपमध्ये ते काम करतात आणि आमच्या या स्पर्धेच्या वतीनं सन्मान चिन्ह जरी आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आणि ती प्रतिमा देत आपण या मान्यवरांचा शुभ सन्मान व्यासपीठावर करतोय. दहिगावचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री तुळशीरामजी देशमुख साहेब राजे शिवछत्रपती ग्रुप चे सर्वात त्यांचा हा विशेष सन्मान आपण या ग्रुपच्या वतीनं करतोय. मान्यवरांचं विशेष आभार मी व्यक्त करेल या स्पर्धेच्या निमित्तानं. तुळशीरामजी देशमुख साहेब तुमचं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी ज्या वेळेस आम्ही कोणती गोष्टीची मागणी करतो त्या वेळेस तुम्ही पूर्तता करताय. सर 2च मिनटं तुमचा वेळ घेईल. तुळशीराम सर 2 मिनटं फक्त 2च मिनटं. कसं असतं नियोजन सुनील माळी सर नकुलजी भांडे यांचं आणि ज्या वेळेस कोणती मागणी केली की तुमच्याकडून पूर्ण होते. काय बोलाल या भगवा चषकाबद्दल. हा भगवा चषक आहे आणि हा भगवा रंग आहे त्याच्यामुळे मी हा नियोजन पाहून दरवर्षीप्रमाणे तुम्हाला हा बक्षीस देतोय. ओके धन्यवाद. तुमचं मनापासून आभार आहेत सर. पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल आहे तुमच्याकडून दुसरं काय आम्ही पारितोषिक घेऊ. तुमचं मनापासून आभार. धन्यवाद सर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. तर धापलकर धावा येऊन पोचल्यात. 12 धावा धापलकावर. मैदानाकडे जाऊया. दुसरे षटक गोलंदाज श्रीकांत. समोर फलंदाज यावेळी गोविंद जो एक अष्टबळ खेळाडू आहे. या ठिकाणी मात्र हा चेंडू डाव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर जमिनीला हात समांतर. पंचांचे 1 धावेचं योगदान. 13 धावा धावपलकावर इथे पाहायला मिळालं जिथे लक्ष 59 धावांचं आणि या 59 धावांचा पाठलाग करता दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळाले तब्बल 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कर आहे श्रीकांत. गोविंदसाठी पुढचा चेंडू. यावेळी मात्र पाहिला तर चेंडू देखील अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला. उंची थोडीशी होती.
अर्थात ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न गोविंदचा पाहायला मिळाला, पण बॅट आणि चेंडू संपर्क आला नाही. चेंडू आपण यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता चांगली गोलंदाजी श्रीकांतची इथे पाहायला मिळाली. ओमसाई कामतपाडा आणि अखिलेशशाही टोकावडे या दोन संघात ही सुरू असलेली लढत. 8 ते 10 फलंचा रनअप आहे. मध्यम गती मारा तुम्हाला पाहायला मिळतो तो श्रीकांतचा. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचा चेंडूवर येतोय, कोणती धाव देत नाही. चांगली गोलंदाजी श्रीकांतची इथे पाहायला मिळाली आणि गोविंदला पूर्णपणे बांधून ठेवले, ज्या गोविंदने 1 षटकार आणि 1 चौकारच्या मधून 11 धावांचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूला कुणाल 0 धावसंख्येवर खेळतोय, जो 4थ्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला मिळतोय. गणेश आणि सोनू बाद झाले 0-0 या धावसंख्येवर, पण त्यानंतर अर्थातच अष्टपैलूकडे गोविंद या ठिकाणी किल्ला लढवतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. जावी पुढचा चेंडू निश्चितच पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा स्पर्श झाला, चेंडू गेला तो अर्थात यावेळी गली क्षेत्रामध्ये शॉर्ट टर्नमॅन आणि गलीमध्ये 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव संघाला. 14 धावा या धावफलकावर येतात. षटक क्रमांक 2 समाप्त झाली. चांगली गोलंदाजी श्रीकांतची. 7 धावा त्यांनी खर्च केल्या, सफलता मात्र कोणती नाही. समीरनी 7 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केले आणि 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा धावफलक आल्या तर 14 म्हणजे येणारी 2 षटकं आणि या 2 षटकामध्ये तब्बल 45 धावांची गरज आहे. प्रति षटकं साधारणतः पाहिलं 22.50च्या असण्याची धावसंख्या धावफलकावर येणं आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये असे अनेक रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात की एका षटकात 42 धावांची गरज असताना देखील त्या 42 धावा देखील आल्यात. धावफलकात धावा आल्यात त्यात 14 आणि गरज आहे ती 45 धावांची. जीवित मात्रे उरण रायगडचा खेळाडू ज्याने उरणच्या बेलपाडा मैदानावर 6 चेंडूमध्ये 42 धावांची गरज होती आणि त्याने त्या 6 चेंडूमध्ये सहज पूर्ण केल्या होत्या. सुहास पवार कल्याणचा ज्याने मेमाडी चषक कोलकात्याच्या मैदानावर एका षटकात 60 धावांची गरज होती आणि त्या 60 धावा देखील एका षटकात पूर्ण केल्या होता. हे रेकॉर्ड ठाणे रायगडमधल्या आणि मुंबईमधल्या खेळाडूंचे तुम्हाला पाहिलं, कारण तसं पाहिलं तर ठाणे म्हणलं की अर्थातच भिवंडी आणि डोंबिवली ही क्रिकेटची पंढरी असे म्हणलं जातात. या दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाकडे आपण वळतोय. या दरम्यान आमचे काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल. वळिया मैदानाकडे एक फिरकी गोलंदाज, आगळी वेगळी स्टाईल. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. हा झेल मात्र घेऊ शकले नाहीत आणि तिथे मात्र 2 धावा इथे सहजगत्या पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरल्या. सन्मानित श्री गजानजी ठाकरे साहेब आणि श्री पप्पू ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना आमच्या मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. मान्यवरांचं मांदी आळी ज्याला म्हणलं जातं, गेले 4 दिवस आम्ही पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत. मैदानाकडे आपण पाहिलं 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोचल्यात त्या 17 धावा. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात तो गेला अर्थातच कव्हरला. शेतेशेत चेंडूर येईपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या. आत्ता धावा मात्र झाल्यात त्या 18. मग अशी 16 धावा होत्या, आता मात्र 2 धावा आल्यात. 18 धावा धावफलकावर आल्यात. लक्ष मात्र खूप दूरचं आहे इथे आपल्याला पाहायला मिळतंय, कारण 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. आणि या दरम्यान सन्मानी आमचे सत्कारमूर्ती श्री गजाननजी ठाकरे साहेब आणि सन्मानी श्री पप्पूजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. दरम्यान यावी मैदानाकडे आपण पाहतात कार्पिस आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर शेतेशी येणार कव्हर क्षेत्रामध्ये, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान. सन्मानी गजाननजी ठाकरे साहेब आणि पप्पू ठाकरे साहेब यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आता मात्र धावा डबल करायला 20. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 7 धावा, दुसऱ्या षटकात आतापर्यंत 7 धावा मिळाल्या होत्या 2 षटकामध्ये. आणि या षटकाचा विचार केला तर गोलंदाज संजयच्या 3 चेंडूमध्ये तब्बल प्रत्येकी 2 प्रमाणे 6 धावा आल्यात. वळिया मैदानाकडे यावेळी मात्र चांगली चेंडू गोलंदाजी आपण पाहिले तर फिरकी गोलंदाजी, ऑफ ब्रेक गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं. खिरकी हे भारताचं प्रमुख अस्त्र. बेदी, प्रसन्न, चंद्रशेखर, व्यंकटराघवन यांसारखे गोलंदाज तुम्ही आपण पाहिले. त्यानंतर रवीश शास्त्री, अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांसारखे गोलंदाज आपल्या पाहिले. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाज आपल्या भारतीय संघाला मिळाले आणि फिरकीचं वर्चस्व आपण मागच्या विश्वचषकात देखील पाहिलं होतं. पुढे आपण मैदानाकडे यावेळी मात्र
डावखरी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. यावेळी बॅकपुढे जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार, मिड विकेटला झोकून दिलंय, पण तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या या ठिकाणी धावफलकात नोंदवल्या. या 2 धावांनी काही फरक पडणार नाही, कारण आपण पाहता की मोठं लक्ष उभं करायचं आहे. ते अर्थात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाज ओमसाई कामतपाडा संघाला धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 22 धावा. 22 धावा धावफलकात. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने ही गोलंदाजी तुम्हाला पाहते. क्षेत्रक्षण थोडंसं जवळ घेतले पॉईंट क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र उंचावरून खेळलाय, चेंडू आरपार. आमच्या समालोचन कक्षामध्ये स्वागत करतोय 6 धावांचं योगदान. ते गोलंदाज संजयचं, या संजयने 14 धावा या षटकात खर्च केल्या, कारण पहिल्या 3 चेंडू 2-2 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 धावा आणि आता मध्ये षटकार 31 धावा. मागाशी ज्या पद्धतीने मी सांगितलं की जीवित मात्रे मुळेखंड, ज्याने बेलपाडा उरणच्या मैदानावर रायगड जिल्ह्यामध्ये एका षटकात 42 धावांची गरज असताना त्या धावा कुठून काढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते खेळाडू तुम्हाला पाहिलं का काल मला वाटतं रायगड ठाणे या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मुरबाडची देखील क्रिकेट स्पर्धेच्यामध्ये देखील जीवित मात्रे, परंतु रायगड संघ पराभूत झाला. जाऊया मैदानाकडे. आता मात्र 31 धावांचं लक्ष, 6 चेंडू बाकी. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज अक्षय. 6 चेंडू 31 धावा, हे लक्ष समोर आहे. समोर फलंदाज कुणाल आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी त्यांनी पाहिलं फलंदाज कशा प्रकारे या ठिकाणी फटका खेळण्याच्या प्रवृत्तीत ते पाहिलं गेलं, चेक केलं गेलं. बऱ्याच वेळा गोलंदाज देखील हुशार असतात. अक्षय यावी गोलंदाज आहे आणि कुणाल 0 धावसंख्या खेळत असताना एका बाजूला गोविंद चांगलं योगदान देतोय. गोविंद किती खेळतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र गोलंच्या विरुद्ध दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर अर्थात एकच धाव मिळेल. चेंडू गेला लॉंगॉन क्षेत्रामध्ये, 1 धाव संघाला. 26 या धावसंख्येवर आता मात्र खेळायला तयार असेल तो गोविंद, आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 29. 30 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 5 चेंडू 30 धावा. षटकारांची बरसात इथे व्हायला पाहिजे, तेव्हाच खरं तर या ठिकाणी कामतपाडा संघ जो खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलिंग करतोय, कारण त्यांच्यासमोर आपण पाहिलात टोकावडे आणि कामतपाडा या संघासमोर लक्षाचा पाठलाग असताना या ठिकाणी आपण जाऊ मैदानाकडे. चेंडू आपण पाहतात इथे मात्र तो क्षेत्रक्षण थोडंसं खराब आणि चेंडू सीमारेच्या पकडे येतोय तो 4 धावा. कामतपाडा या संघासमोर 59 धावांचं लक्ष समोर असताना ऑब्रेक गोलंदाजी यावेळी मात्र हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय. झेलच्या खाली दुसऱ्या प्रयत्नात झेल सुटले. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावर. 24ची गरज आहे. अर्थातच चेंडू बाकी आहेत ते फक्त 3 चेंडू आणि 24 धावाचं लक्ष समोर आहे. 2 धावा मिळतात त्या गोविंदाने एक हाती किल्ला लढवला. बचेंगे तर और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 हे दाखवून दिले. पण या ठिकाणी इतर खेळाडूंची मात्र थोडीशी निराशा केली. गणेश सोनवाने आता मात्र कुणाल 1 या धावसंख्येवर यावी खेळेल पुन्हा एकदा गोविंद 32 या वैयक्तिक धावसंख्येवर. यष्टी सोडून खेळण्याचा प्रयत्न आणि तो इथे मात्र त्यांनी चकवलाय. ते अर्थात यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फायनलच्या क्षेत्राच्या मधून चेंडू सीमारेच्या पकडे येतोय. हा चौकार. फक्त 2 आणि 20 धावांची गरज. 2 चेंडू 20 धावा. 32 या धावसंख्येवर गोविंद. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
यावी. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क नाही, यष्टीचा वेध घेतला गेला, पण तो फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं गोविंद अर्थातच क्रीज सोडला नव्हता, त्यामुळे निर्धाव चेंडू चांगली झाली. येणारा अंतिम चेंडू आणि या अंतिम चेंडूवर तब्बल 20 धावांची गरज, एकतर्फी सामना जो या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्थात गोविंदनी चांगलं योगदान दिलं आहे 32 धावांचं, परंतु हा विजय मात्र तो आपल्या संघापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहण्यात अंतिम चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, इथे शेत चेंडूवर येणार, कोणती धाव इथे घेतली गेली नाही. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलात ते अर्थात 19 धावांनी हा सामना आपल्या विजयी संपादन केलं. ते केलेशाही टोकावडे संघ या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओमसाई कामतपाड संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सामन्यावरचा